जीवनात माणसांनी शिकायला हवेत या 20 कटू पण उपयोगी सवयी, ज्या तुम्हाला यश, शांती आणि आत्मसन्मान देतील. नंबर 1. स्वतःच्या चुका मान्य करण्याची सवय लावा. स्वतःची चूक मान्य करणं म्हणजे कमजोरी नव्हे, तर समजूतदारपणाचं लक्षण आहे. जी माणसं आपल्या चुका स्वीकारतात तीच माणसं स्वतःमध्ये सुधारणा करू शकतात. चुकांपासून पळून जाणं हे स्वतःशी बेईमानी करणं असतं. चुकांमधून शिकणं आणि पुढे जाणं हेच यशाचं खरं गमक आहे. नंबर 2. लोकांचं मत ऐका, पण स्वतःचं मत मजबूत ठेवा. प्रत्येक जण तुमच्याविषयी वेगळी मतं बनवेल, पण ती प्रत्येक वेळी खरी नसतात. लोकांच्या मतामध्ये अडकून स्वतःवरचा विश्वास गमावू नका. आपलं आत्मभान आणि निर्णय क्षमता या मतांपेक्षा अधिक महत्त्वाच्या असतात. स्वतःची ओळख ही स्वतःच्या कृतींनी बनते, दुसऱ्यांच्या मतांनी नाही. नंबर 3. नकार देण्याची भीती मनातून काढून टाका. सतत हो म्हणणं म्हणजे आपल्यावर अनावश्यक ताण घेणं. जिथे मन नाही तिथे जबाबदारी घेणं चुकीचं ठरतं. नाही म्हणणं ही स्वतःच्या वेळेची, मनशांतीची आणि मर्यादांची रक्षा करण्याची प्रक्रिया आहे. जे लोक तुमचं नाही ऐकूनही ते स्वीकारत नाही किंवा समजून घेत नाही, त्यांना तुमच्या मर्यादा, भावना किंवा स्वभाव याची कधीच खरी जाणीव होणार नाही. नंबर 4. दररोज थोडा वेळ शांततेत स्वतःशी संवाद साधा. बाहेरचा गोंगाट आणि सततचं धावपळीचं जीवन आपल्या मनाचा आवाज ऐकू देत नाही. दररोज 10-15 मिनिटं शांत बसणं, मनाशी प्रामाणिक संवाद करणं हे आत्मचिंतन वाढवतं. अशा वेळेत तुमच्या निर्णय शक्तीला आणि आत्मभानाला नवी दिशा मिळते. मनाचा गोंधळ थांबवायचा असेल तर शांततेची सवय आवश्यक आहे. नंबर 5. कामाच्या यशापेक्षा मनशांतीला प्राधान्य द्या. पैसा आणि यश हे महत्त्वाचं असलं तरी ते मनशांतीच्या किमतीवर मिळालं तर ते फार काळ टिकत नाही. रोज थकवा, चिडचिड किंवा चिंता यातून जगणं म्हणजे यश नसून संघर्ष आहे. मन शांत असेल तर कमीमध्येही समाधान वाटतं. आयुष्याचं खरं यश म्हणजे रात्री शांतपणे झोपता येणं. नंबर 6. निंदा करणाऱ्यांपेक्षा प्रामाणिक टीका करणाऱ्यांना जवळ ठेवा. समोर कौतुक करणारे पण मागे टोमणे मारणारे लोक तुमचं मानसिक नुकसान करतात. या उलट जे समोरासमोर चुका दाखवतात तेच खरे हितचिंतक असतात. अशा लोकांना ओळखणं आणि त्यांच्या शब्दातून शिकणं महत्त्वाचं असतं. नात्यांमध्ये गोड बोलणं नव्हे तर प्रामाणिकपणा टिकतो. नंबर 7. वेळेवर झोपणं आणि उठणं ही यशाची मूलभूत सवय आहे. ही सवय साधी वाटते, पण तिचा परिणाम मोठा असतो. सकाळी लवकर उठल्यामुळे मन प्रसन्न राहतं, शरीर ताजं राहतं आणि दिवस नियोजनबद्ध जातो. रात्री उशिरापर्यंत जागरण केल्यामुळे विचारांमध्ये गोंधळ वाढतो. ही सवय लावणं म्हणजे आपलं आयुष्य शिस्तीत आणणं. नंबर 8. दुसऱ्याच्या वागणुकीवर तुमचा मूड अवलंबून ठेवू नका. जर कोणाचं बोलणं, वागणं किंवा प्रतिसाद तुमचा मूड बदलत असेल तर तुमचं नियंत्रण तुमच्या जवळ नाही. तुमच्या भावना आणि विचार यांचं नियंत्रण तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. दुसऱ्याच्या गैरवर्तनामुळे स्वतःचा दिवस वाया घालवणं ही मूर्खपणाची सवय आहे. शांत राहणं हीच यशस्वी प्रक्रिया आहे. नंबर 9. ज्या गोष्टी मनशांती हिरावून घेतात त्या टाळा. ज्या नाती, जागा, विचार किंवा कामं तुमचं मानसिक आरोग्य खराब करतात त्यांना दूर करणं हे स्वार्थ नाही तर गरज आहे. अशा गोष्टी तुमचं आत्मभान, आत्मसन्मान आणि जगण्याची ऊर्जा हिरावून घेतात. त्यांच्यापासून दूर जाऊन स्वतःचं रक्षण करणं ही शहाणपणाची खूण आहे. नंबर 10. गरजेपुरतं नातं ठेवणारे लोक माणसं नाहीत, संधी साधू असतात. जे लोक फक्त गरजेपुरतंच संपर्कात राहतात, जेव्हा फायदा होतो तेव्हाच भेटतात, ते तुमचे नाहीत. अशी नाती हळूहळू तुमचं भावनिक शोषण करतात. खरी माणसं गरज नसतानाही तुम्हाला आठवतात, वेळ देतात. नात्यांचा हेतू कळणं ही खरी समजूत आहे. नंबर 11. आपल्या भावना व्यक्त करण्याची सवय लावा. मनात सगळं साठवून ठेवलं की मन हळूहळू गुदमरतं. भावना व्यक्त करणं म्हणजे कमजोरी नाही, तर स्वतःला समजून घेण्याची प्रक्रिया आहे. जे मनात दडवतो ते एक ना एक दिवस आक्रोशात फुटतं. त्यामुळे जे वाटतं ते योग्य शब्दात, योग्य वेळी बोलून मोकळं होणं ही आत्मरक्षणाची आणि नात्यांची देखील गरज आहे. नंबर 12. आपली वेळ आणि ऊर्जा कोणासाठी खर्च होते याचं भान ठेवा. दिवसाकाठी कितीतरी वेळ आपण निरर्थक बोलण्यात, स्क्रोल करण्यात किंवा त्रासदायक लोकांमध्ये घालवतो. हीच वेळ आणि मानसिक ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली तर आयुष्य खूप बदलू शकतं. तुमची ऊर्जा आणि वेळ म्हणजेच तुमचं आयुष्य आहे. ते कुणावर, कशावर खर्च करायचं हे तुमच्या हातात असतं. नंबर 13. सगळ्यांना खुश ठेवायचं हे ध्येय सोडून द्या. तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी काही लोक
तुमच्यावर नाराजच राहणार. सगळ्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःला विसरत जातो. प्रत्येकाच्या अपेक्षानुसार जगणं म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाला नाकारणं. त्यामुळे स्वतःप्रमाणे जगणं शिका. ज्यांना तुमचं खरं रूप आवडतं तेच तुमचे आहे. नंबर 14, अपयश स्वीकारण्याची मनाची ताकद तयार करा. यश हवं असेल तर अपयशाची तयारी ठेवावी लागते. प्रत्येक प्रयत्न यशस्वी होणारच असं नाही, पण प्रत्येक अपयश तुमचं शहाणपण वाढवतं. अपयश स्वीकारलं की भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे चुकण्याची भीती मनातून काढून टाका. चुका हे शिकण्याचं साधन आहे. नंबर 15, थांबता येणं ही देखील प्रगती असते. कधी कधी धावत राहणं हे यश नव्हे, तर थांबून विचार करणं, स्वतःला वेळ देणं हे अधिक मोलाचं असतं. सतत व्यस्त राहून आयुष्याचा अर्थ गमावतो. थांबून स्वतःला समजून घ्या, दिशा तपासा, याचं मोल फार मोठं असतं. थांबणं म्हणजे हार नाही, तर शहाणपण आहे. नंबर 16, तुलना करणं थांबवा. स्वतःशी प्रामाणिक राहा. दुसऱ्याच्या यशाशी स्वतःची तुलना करणं म्हणजे स्वतःला कमी लेखणं. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, संघर्ष वेगळा आहे. तुम्ही तुमच्या ठिकाणी उत्तम काम करत असाल तर इतरांशी तुलना करण्याची गरजच नाही. स्वतःच्या वाटेवर स्वतःच्या वेगाने चालणं हीच खरी शांतता आहे. नंबर 17, सामाजिक माध्यमाचा मर्यादित वापर करा. मोबाईल, सोशल मीडिया हे आवश्यक आहेत, पण तेच आयुष्य होत चाललं आहे तर धोका आहे. सतत इतरांचं आयुष्य पाहत राहिलं की आपलं जगणे विसरून जातो. सोशल मीडियावर दाखवलं जाणारं आयुष्य हे अनेकदा खोटं असतं. त्यामुळे वेळ आणि मन शांत ठेवण्यासाठी तिथं फक्त उपयोग पहा, आसक्ती नाही. नंबर 18, क्षमा करणं स्वतःसाठी करा, दुसऱ्यांसाठी नाही. ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांच्या चुकीसाठी त्यांना शिक्षा न देता त्यांचं ओझं मनावरून उतरवणं म्हणजे क्षमा. क्षमा केल्याने दुसऱ्याचं फारसं काही बदलत नाही, पण तुमचं मन हलकं होतं. राग, कटुता आणि सूड मनात साठवणं म्हणजे स्वतःलाच जाळणं. म्हणूनच क्षमा ही स्वतःसाठीच हवी. नंबर 19, जे शक्य नाही ते स्वीकारा आणि पुढे चला. सगळं आपल्या मनासारखं होईल असं नाही. काही गोष्टी बदलू शकत नाही, त्या स्वीकारणं म्हणजे पराभव नव्हे, तर समजूत आहे. आपलं लक्ष त्या गोष्टीवर केंद्रित करा ज्या तुमच्या हातात आहेत. असह्यतेही स्वीकाराची ताकद असेल तर तुम्ही तुटत नाही, मजबूत होता. नंबर 20, लोक तुमच्याशी कसे वागतात यापेक्षा तुम्ही स्वतःशी कसे वागता हे महत्त्वाचं आहे. बाहेरचं वागणं तुमचं नियंत्रणात नाही, पण स्वतःशी असलेला संवाद तुमच्या आयुष्याला दिशा देतो. स्वतःला दोष देणं, कमी लेखणं वा नेहमीच पराभूत वाटणं हे स्वतःच्या मनाला दुःख देणं आहे. आत्ममिलन आणि आत्मकरुणा शिकली की जग कितीही कठीण असलं तरी मनातलं जग सुंदर होतं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.